न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। दोन माजी नगरसेवकांसह भुजबळ समर्थकांना नाशिक शहर पोलिसांकडून सुरक्षा देण्यात आल्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चेला उधाण आलंय। शिंदेगडातील माजी नगरसेवक आणि महानगर प्रमुख प्रवीण उर्फ बंटी तिदमे आणि भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यासह भुजबळ समर्थक समता परिषदेचे अध्यक्ष दिलीप खैरे यांना पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे। सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर यावर शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी स्पष्टीकरण दिले। हो, ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे, पोलीस सुरक्षा व्यवस्था आपल्याला देण्यात आलेली आहे, काय नेमका प्रकार? सुरक्षा रक्षक देण्याचं जे काही कारण असतं, कोणाला सुरक्षा रक्षक कारण नसताना दिला जात नाही, त्या मागचं काहीतरी कारण असतं व जे काही गोपनीय कारण आहे ते पोलीस यंत्रणेला पूर्णपणे माहिती आहे। जी काही कुठल्या वर्तमानपत्रामध्ये बातमी चुकीची आली असेल तर निश्चित मी एवढंच सांगेल की त्यांनी त्याचा पहिले खुलासा त्यांनी करावा, त्यांनी त्याची माहिती घ्यावी व मगच अशा बातम्या त्यांनी छापाव्या। आपल्याकडनं काही सुरक्षा व्यवस्थेची मागणी करण्यात आली होती? सुरक्षा व्यवस्थेची माहिती करण्यापेक्षा ज्या काही गोपनीय गोष्टी आहेत तुम्हाला मी सांगू शकत नाही, त्या काय आहे तुम्ही पोलीस यंत्रणेशी ज्या गोष्टी बोला। हो, पण आता आरोप होऊ लागलाय की सत्तेचा गैरवापर करून पोलीस सत्तेचा गैरवापर होतो आहे किंवा काय हे आपल्याला सगळं जे काही गोपनीय गोष्टी आहेत त्याच्यामधून निश्चित कळेल। त्यांच्याकडून तुम्ही ती माहिती घ्यावी, तुम्हाला मिळेल निश्चित माहिती। सुरक्षा ही विनाकारण दिली जात नाही, त्यामागे काहीतरी गोपनीय कारण असतात, अशी प्रतिक्रिया यावेळी तिदमे यांनी दिली आहे। न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेघसह अश्विनी पुरी, नाशिक।